पुढची बातमी, अजित पवारांचा पक्ष बिहार विधानसभा निवडणूक लढणार आहे। सूत्रांकडून माहिती मिळते बिहारमधील काही जागांवरती स्वतंत्र पक्ष निवडणूक लढणार असल्याचं कळतंय। एनडीए मध्ये असले तरी सुद्धा बिहारमध्ये स्वतंत्र निवडणूक लढणार आहेत अजित पवारांचा पक्ष। किती जागा लढवायच्या यावरती लवकरच निर्णय घेतला जाईल। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बिहारमधल्या निवडणुका अजित पवारांचा पक्ष लढणार आहे। रामराजे शिंदे या संदर्भातली माहिती देतात। रामराजे, अजित पवारांचा पक्ष बिहार विधानसभा लढणार, ते सुद्धा एनडीएत असून स्वतंत्र का? कारण काय नेमकं असं घडलंय? बिलकुल, खरं तर प्रत्येक पक्षाला बाहेरच्या काही राज्यामध्ये निवडणूक लढावी लागते आणि तिथलं वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते काही प्रमाणात मध्ये घ्यावं लागतं। त्याचं कारण हेच आहे की राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी महाराष्ट्र वगळता इतर राज्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी निवडणुका लढवणं हे गरजेचं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या बिहारच्या निवडणुका लढवण्याची तयारी जी आहे ती केली जात आहे। आणि त्याचबरोबर बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही कमी आहे आणि एनडीएच्या सोबत जर गेलं तर तिथे काही प्रमाणामध्ये जर मतं जर खाल्ली तर तिथे एनडीएला नुकसान होऊ शकतं। त्याच्यामुळे स्वतंत्रपणे तिथे लढण्याचा निर्णय, स्वबळावर लढण्याचा निर्णय हा अजित पवार या गटाने घेतल्याची माहिती आपल्याला मिळते। परंतु त्याच्या संदर्भाची रणनीती जी आहे ती आता बनवण्याचं काम सुरू आहे। लवकरच या संदर्भाची घोषणा केली जाणार सुद्धा एका बड्या नेत्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। निश्चित रामराजे, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।